या 4 श्रम कोड बिलमधून त्यांनी 29 कामगार कायदे जे कामगारांनी लढवून रक्त सांडून मिळवलेले आहेत ते यांनी संपवून टाकलेले आहेत आणि हे 4 श्रम कोड बिल मालक धार्जिणे कायदे आहेत. कामगार या कायद्यांमुळे गुलाम बनणार आहेत. त्यांना युनियन करण्याचा अधिकार राहणार नाही, संप करण्याचा अधिकार राहणार नाही. युनियन करायची असेल तर मालकाची परवानगी हवी आणि 50% कामगार जर संघटित राहतील, युनियनचे सदस्य राहतील, तेच युनियन करू शकतील. आता या देशातले जे मालक वर्ग आहे हा बेसिकली हा सनातनी जमीनदार वर्ग आहे. हा जमीनदार वर्ग कामगारांना युनियन करण्याचे अधिकार आताच देत नव्हता. जे श्रम कायदे आहेत त्याचं कठोर प्रमाणे अंमलबजावणी झालेलीच नाही, करण्यात आलेलीच नाही. कारण की जे अथॉरिटी आहे, सत्ताधारी पक्ष होते, ते काँग्रेस असो का आणखीन कोणी असो, हे जमीनदार वर्गीय मानसिकतेतनं पैदा झालेली ही जमात होती. जी सत्ताधारी वर्ग होती, जी सत्ताधारी पक्ष होते, यांनी हे कामगार कायदे जे लढून मिळवले होते, कामगारांनी रक्त सांडून मिळवलेले होते, त्याचीच अंमलबजावणी कठोरपणे केलेली नाही. आता किमान वेतन कायदा, किती मालक लोक हे जेलमध्ये घातलेले आहेत 70 वर्ष 75 वर्षाच्या काळामध्ये. त्याच्या विरोधात जे कामगार लढत होते ते लाखो लाख कामगार हे कामगार कायद्यांचं संरक्षण असून सुद्धा जेलमध्ये ठुसण्यात आलेले होते. त्यांच्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल, गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. एकही नालायक मालकाच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तरीही कामगार चळवळ लढत होती आणि ती मजबूत होती. आणि कामगारांना जे काही अधिकार होते ते आता ह्या 4 श्रम कोड बिलमुळे सर्व आपण गमावून बसलेलो आहोत. म्हणून या सरकारच्या विरोधात, 4 श्रम कोड बिलच्या विरोधात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आपले शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे आणले होते ते सरकारला मागे घेण्यासाठी भाग पाडलं होतं. कामगारांनी तसाच पद्धतशीरपणे शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक मोठा संघर्ष उभा केला पाहिजे आणि या सरकारला हे कामगार कायदे, श्रम कोड बिल वापस घेण्यास भाग पाडले पाहिजे. जे कामगार करू शकतो आणि ते या देशातल्या कामगारांनी, चाहे कुठल्याही उद्योगात असो, सरकारी कर्मचारी असो, केंद्रीय कर्मचारी असो, कोळशात काम करणारा असो, लोखंड उद्योगात काम करणारा कामगार असो, हा रेल्वेत काम करणारा कामगार असो, एव्हिएशनमध्ये काम करणारा कामगार असो, कोणी असो, सरकारी अधिकारी असो, तहसीलदार असो, कलेक्टर असो, या सर्वांनी जर इनडेफिनेट स्ट्राईक केला तर मोदी सरकारला एका दिवसात आपण झोपवू शकतो. पण एक हत्यार आपण उचललं पाहिजे. ये देश हम बंद कर देंगे अगर मोदी तुम इस कानून को वापस नहीं लेंगे.